आज ना इडलीची तयारी करायची आहे। उद्या इडल्या खायच्या आहेत, परंतु तयारी मात्र आजपासूनच करावी लागते। तर इडलीसाठी मी इथे रेशनिंगचे तांदूळ वापरले आणि उडदाची डाळ। तर रेशनिंगचे तांदूळ 3 वाटे घेतल्या आणि उडदाची डाळ 1 वाटी घेतली। त्याच्यात 1 छोटा चमचा मेथीदाणे घातले। मेथीदाणे घातल्याने खूप छान सुवास येतो आणि इडली हलकी देखील होती आणि फर्मेंट देखील लवकर होते। आणि हे सर्व स्वच्छ धुवून 4-5 तास भिजायला ठेवलं। संध्याकाळी भिजल्यानंतर जवळजवळ रात्रच झाली। रात्री भिजल्यानंतर मी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं आणि हे पीठ आंबण्यासाठी ठेवलं। आता थोडासा पाऊस पडत आहे म्हणून त्यावर 2-3 टॉवेल गुंडाळून ठेवले, म्हणजे पीठ लवकर फर्मेंट होईल आणि सकाळी मस्त लुसलुशीत इडली खायला भेटेल। सकाळी उठल्यानंतर इडलीचं पीठ छान आलं होतं। त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि इडली पात्रात ते इडल्या करायला ठेवून दिलं। इडल्यांच्या ज्या प्लेट असतात त्याला मी तेलाऐवजी तूप लावते। तुपाचा स्मेल खूप छान वाटतो। आणि इडल्या वाफवायला ठेवल्या, 10 ते 12 मिनटं वाफवण्यासाठी ठेवल्या। तेव्हापर्यंत इथे चटणी वाटून घेतली। चटणी वाटल्यानंतर चटणीला मस्त गरम गरम तडका दिला आणि तडका दिल्यानंतर मस्त स्वादिष्ट चटणी रेडी झाली। 10 ते 12 मिनटं तेव्हापर्यंत झाली आणि मस्त इडल्या देखील वाफवून झाल्या। इडल्या काढून घेतल्या। इडल्या खूप मऊ झाल्या होत्या, लुसलुशीत आणि सच्छिद्र झाल्या होत्या आणि ह्या इडल्या आमच्या घरात खूप आवडतात। सकाळी नाश्त्याला तर इडली असली की सगळे खुश असतात आणि इडली आणि चटणीसोबत सगळ्यांना सर्व केल्या। सगळ्यांनी त्या मनसोक्त खाल्ल्या। तर तुम्हाला इडल्या आवडतात का आणि तुम्ही कशा प्रकारे करता? हे जे मी तांदळाचं आणि उडदाच्या डाळीचं तिनास एक प्रमाण वापरले, त्या प्रमाणात जे पीठ तयार होतं त्यापासून तुम्ही डोसे, आंबोळ्या देखील करू शकता आणि उत्तम चव लागते। तर तुम्हाला आवडतात का इडल्या?